आज आपण बेसन पीठ, तांदूळ काही न वापरता फक्त मोड आलेल्या मुगापासून मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असा ढोकळा बनवतोय। चव पण एकदम भन्नाट आणि पचायला देखील हलका। हा ढोकळा बनवायला एकदम सोपा आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठी वाटी भरून मोड आलेले मूग घेतले। तुमच्याकडे जर मोड आलेले मूग नसतील तर फक्त 5 ते 6 तास भिजवलेले मूग देखील इथे चालतील। आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। यामध्येच आपल्याला 1 इंच आलं देखील टाकायचं आहे। आल्याची मी वरची साल काढून टाकलेली आहे। 4 हिरव्या मिरच्या किंवा मग तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धी वाटी भरून कोथिंबीर घालते। कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ज्या वाटीने मूग घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी इथे दही घालते। आता याचं झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घेऊ। पाण्याचा जराही वापर न करता आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायचं आहे। दही टाकल्यामुळे बारीक असं वाटलं जातं। यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही। तुम्हाला इथे दाखवते याच पद्धतीने आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ। यामध्ये आता अर्धी वाटी भरून बारीक रवा टाकते। रवा मी इथे बारीकच वापरते। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून बारीक वाटून घ्या। प्रमाण अगदी सोपं आहे। 1 वाटी मूगसाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी बारीक रवा। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालते। मीठ टाकल्यानंतर लगेचच हा रवा या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊ। यामध्ये मी आतापर्यंत जरा देखील पाणी वापरलेलं नाही। आता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय, मात्र आपल्याला यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो टाकल्यानंतर 15 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे। म्हणजे यामध्ये टाकलेला जो रवा आहे छान फुलून येईल। आता याला 15 मिनिटांसाठी साईडला ठेवू। 15 मिनिटांनी चेक करते तर हे जे बॅटर आहे थोडंसं घट्टसर दिसते। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू। फक्त आपल्याला इथे 2 ते 3 चमचेच पाणी टाकायचं आहे। खूप जास्त पाणी टाकलं तर हे ढोकळे अगदी गिळमळीत होतात, जाळी अजिबात पडत नाही। त्यामुळे इथे आपल्याला पाणी अगदी जपून टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर हे बॅटर छान फेटून घेतलं। ढोकळा छान फ्लफी आणि जाळीदार व्हावा यासाठी मी यामध्ये 1 इनोची पुडी घालते। तुमच्याकडे जर इनो नसेल तर पाव चमचा बेकिंग सोडा घाला, त्याने देखील हे ढोकळे अगदी छान होतात। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालते। इनो छान ॲक्टिवेट झालं की या मिश्रणामध्ये याला मिक्स करून घेऊ। आता याची पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। इनो टाकल्यानंतर काही सेकंदांसाठीच हे बॅटर मिक्स करू। तुम्हाला दिसतच असेल अगदी हलकं फुलकं असं बॅटर तयार झालं। आपल्याला हे बॅटर असंच हवं आहे, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही। आता इकडे मी एका बेकिंग ट्रेला तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे असा ट्रे नसेल तर तुम्ही एखादी प्लेटला तेल लावून घ्या, त्यामध्ये हे बॅटर घाला। आता हे संपूर्ण बॅटर मी या टीनमध्ये टाकून घेते। ह्या टीनला आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जी हवा गेलेली असेल ती राहत नाही। वरून थोडंसं मी लाल तिखट घालते। यामुळे हा दिसायला आणि चवीला खूप छान लागतो, त्यामुळे अगदी थोडंसं मी लाल तिखट वरून टाकते। हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। इकडे कढईमध्ये मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं होतं। कढईमध्ये एक जाळी ठेवलेली आहे, त्यावर हा टीन ठेवला। आता याचं झाकण लावून गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। 15 मिनिटांनंतर पाहते तर कढईतलं देखील पाणी संपलं आणि ढोकळा देखील टम्म फुगलेला आहे। ढोकळा छान शिजलेला आहे की नाही चेक करू। सुरी टाकल्यानंतर अगदी क्लीन आलेली आहे। आता याला आपण थंड करण्यासाठी साईडला काढून घेऊ। याला 10 मिनिटं पूर्णपणे थंड करून घेतलं। आता याच्या साईडच्या कडा सैल करून घेऊ आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये हे ढोकळे कट करून घ्या। फक्त ढोकळा इथे आपल्याला पूर्ण थंड झाल्यावरच कट करायचा आहे, नाहीतर तो व्यवस्थित कट होत नाही, म्हणजे सुरीला तो अगदी चिटकतो। त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला इथे एक ढोकळा बाहेर काढून दाखवते। अगदी लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे। आता यावर वरून फोडणी करण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। त्यामध्ये थोडीशी मोहरी घालू। तुम्हाला जर हे ढोकळे नुसते खायचे असतील तरी चालेल, पण वरून थोडी फोडणी घातली तर ती आणखीनच छान लागतात। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घातला आणि 2 चमचे पांढरे तिळ घातले। आता ही गरम गरम फोडणी ह्या ढोकळ्यांवर टाकून घेऊ। वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे ढोकळे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाल्ले तरी अप्रतिम लागतात। चिंच गुळाची चटणी म्हणा किंवा मग
दह्यासोबत देखील हे खूपच भारी लागतात। मी तुम्हाला एक ढोकळा इथे तोडून दाखवते, अगदी जाळीदार असा तयार झालेला आहे। तुम्हाला देखील काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी हवं असेल तर हा ढोकळा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।